मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण यामध्ये सिंगल स्ट्रोक बेल आहे तर त्याची डायग्राम बघितली होती. तर सिंगल स्ट्रोक बेलमध्ये काय काय असतं तर आर्मेचर, सोलेनॉइड कॉईल, त्यानंतर आयर्न फ्रेम, हॅमर ऑफ क्लॅपर, त्यानंतर ती स्क्रीन आणि तो जी बेल आहे ती. तर ही जी डायग्राम आहे ती कशी रन होते किंवा ती कशा पद्धतीने ॲडजस्ट केली जाते तर आपण त्यामध्ये काय ती बघणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला दिसतोय तो आर्मेचर तर त्यावेळेस आपण त्याचं कार्य बघू की जो सिंगल स्ट्रोक बेल आहे तर त्याची कार्यपद्धत कशी असते, सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत कशी असते. तर यामध्ये आपण बघणार आहोत. पहिले आपण बघितले सगळे बेलमध्ये काय काय असतं तर कॉईल असते, आर्मेचर असतो, त्यानंतर त्याची फ्रेम असते, त्यानंतर ती कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेली ते पण आपण सिंगल स्ट्रोक बेलमध्ये बघितलं आहे. मग सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत, मग विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती काय होते, निर्माण होते. विद्युत बेल म्हणजे आपण ज्यावेळेस विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होता आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय होती, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होती. मग ज्यावेळेस इथं तुम्हाला सप्लायची 2 टोके दिसत आहेत. ज्यावेळेस आपण याला सप्लाय देतो त्यावेळेस ह्या कॉईलमध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, ते काय इलेक्ट्रोमॅग्नेट, आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय होती, चुंबकीय शक्ती निर्माण होती. ती चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर पुढे काय होतं, त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षला जातो. व टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. मग त्यावेळेस काय होतं, हा जो आर्मेचर आहे तर हा आर्मेचर काय होणार आहे, त्या घंटीवर काय होणार आहे, आपटणार आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे, आवाज निर्माण होणार आहे. आणि म्हणजे तो जो आर्मेचर आहे तो ज्यावेळेस आपण त्या मॅग्नेटला विद्युत प्रवाह देऊ, म्हणजे त्या कॉईलला ज्यावेळेस आपण विद्युत प्रवाह देऊ तर विद्युत प्रवाह त्या कॉईलला मिळाल्यानंतर त्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होईल. चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर तो मॅग्नेट काय होईल, त्याच्यावरती आकर्षला जाईल. कोणाकडे, त्या घंटीकडे. ज्यावेळेस तो मॅग्नेट आकर्षला जाईल त्यावेळेस त्या टोल घंटीवर आपटून आवाज निघतो आणि यामध्ये प्रवाह खंडित होत नाही. जोपर्यंत पुश बटन दाबलेल्या स्थितीत आहे तोपर्यंत आर्मेचर त्या स्थितीत राहतो. मग यामध्ये ह्या ज्या डायग्राममध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस तो जो तुमचा मॅग्नेट आहे, जो हॅमर आहे, तर जोपर्यंत तुम्ही त्याचा सप्लाय काढून घेत नाही तर तोपर्यंत तो त्या जी स्थिती पहिली आहे तर त्या स्थितीत काय तो राहणार आहे, तो कोणत्याही पद्धतीत त्या स्थितीत बदलणार नाही आहे. त्यानंतर आपण त्यात बघितलं आहे की जोपर्यंत पुश बटन दाबलेल्या स्थितीत आहे तोपर्यंत आर्मेचर त्या स्थितीत राहतो. बेल पुशवरील दाब काढताच प्रवाह खंडित होतो. बेल पुशवरील प्रवाह काढताच प्रवाह खंडित होतो व मॅग्नेटमधील चुंबकत्व नष्ट होते व आर्मेचर मूळ जागी येतो. अशा प्रकारे बेल पुश एकदा दाबला असता एकच टोल पडतो व बेल पुशवरील दाब काढून पुन्हा दाब दिल्यास दुसरा टोल पडतो. याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदाच टोल वाजतो म्हणून हिला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. मग यामध्ये तुम्ही बघितलंय की काय, विद्युत बेल ज्यावेळेस आपण सप्लायला जोडतो, म्हणजे ज्यावेळेस आपण विद्युत बेलला काय करतो, सप्लाय देतो. विद्युत बेलला सप्लाय दिल्यानंतर त्यामध्ये काय होतं, त्या कॉईलमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि ती चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर तो जो आर्मेचर आहे तर तो काय त्या घंटीकडे आकर्षला जातो आणि आकर्षला गेल्यानंतर जोपर्यंत आपण त्याच्यातील सप्लाय काढून घेत नाही तोपर्यंत तो सप्लाय जशाच तसा त्याच ठिकाणी राहतो. ज्यावेळेस तुम्ही तो सप्लाय काढून घेतल्यानंतर तो काय त्याच्या पहिली जी स्थिती त्यामध्ये येतो, पण तो एकाच वेळेस त्या टोलवर एकदाच आपटतो म्हणून त्याला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. मग अशा पद्धतीने ही सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धती तर ती तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. सिंगल स्ट्रोक बेल कशा पद्धतीने दिलं आहे तर ती तुम्ही व्यवस्थित लिहून घेणे. तर यामध्ये झालं आपण सिंगल स्ट्रोक बेलचं काय बघितलं आहे, कार्यतत्व बघितलं. मग त्यामध्ये तुम्हाला मी परत एकदा सिंगल स्ट्रोक बेलची ही जी कार्यपद्धती ती व्यवस्थित सगळ्यांनी
व्यवस्थित लिहून घेणे आणि त्यानंतर ती कशा पद्धतीने ती डायग्राम रन होती ती आपण परत एकदा बघूया. तर यामध्ये दिसते तुम्हाला ही सिंगल स्ट्रोक बेलची डायग्राम. मग सिंगल स्ट्रोक बेलच्या डायग्राममध्ये काय होतं, हा जो आर्मेचर आहे हा काय आर्मेचर, ज्या वेळेस ह्या टोकांना तुम्ही काय देता सप्लाय देता, काय देता सप्लाय देता. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही काय विद्युत बेलची सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होतो. मग इथे काय होतो, हा विद्युत प्रवाहाचा मार्ग काय होतो पूर्ण होतो. विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये, म्हणजे हे काय दोन आपले इलेक्ट्रोमॅग्नेट, काय हे दोन आपले इलेक्ट्रोमॅग्नेट, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय चुंबकीय शक्ती निर्माण होते. काय होती चुंबकीय शक्ती, काय होती निर्माण होती. चुंबकीय शक्ती ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये निर्माण झाल्यानंतर त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षला जातो. त्यामुळे हा मॅग्नेटने हा जो आर्मेचर आहे हा कोणाकडे आकर्षला जातो, तो मॅग्नेटकडे आकर्षला जातो. कोण, हा आर्मेचर कोणाकडे, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट. ज्या वेळेस हे आर्मेचर ह्या मॅग्नेटकडे आकर्षला जातो त्यावेळेस हा हॅमर ह्या टोलवर काय होतो आपटतो. हा काय तुमचा घंटी, ही काय तुमची घंटी. तर हा जो तुमचा हॅमर आहे हा काय ह्या घंटी याच्यावरती टोलवरती आपटतो. म्हणजे हा टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. यामध्ये प्रवाह खंडित होत नाही. यामध्ये ज्या वेळेस हा आर्मेचर याच्यावर आपटल्यानंतर लगेच त्याच्यातला विद्युत सप्लाय जात नाही, जो जशाच तसा राहतो. मग जोपर्यंत आपण हा सप्लाय काढून घेत नाही तोपर्यंत हा हॅमर काय जशाच तसा जिथे आहे त्याच ठिकाणी राहतो. पण ज्या वेळेस आपण सप्लाय याच्याशी बाजूला करतो, म्हणजे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटपासून सप्लाय बंद करतो, त्यावेळेस हा हॅमर परत त्याच्या मूळ स्थितीत येतो. म्हणजे तिथे काय होतं, हे चुंबकत्व आहे, हे चुंबकत्व काय होतं इथे नष्ट होतं. चुंबकत्व काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटमधून नष्ट होतं आणि नष्ट होऊन हा जो तुमचा हॅमर आहे हा काय त्याच्या मूळ स्थितीत त्याच ठिकाणी येऊन जातो. मग परत आपण जर सप्लाय दिला तर परत काय होईल, परत आपण सप्लाय देऊ, परत इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होईल. परत इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यामुळे परत हा आर्मेचर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटकडे आकर्षला जाईल आणि आर्मेचर इलेक्ट्रोमॅग्नेटकडे आकर्षला गेल्यानंतर तो परत हा जो आर्मेचर आहे तो काय तुमचा हॅमर आहे हा काय होईल त्या टोलवर आपटेल आणि परत त्यातून काय होईल आवाज निघेल. परत जोपर्यंत तुम्ही हा सप्लाय काढून घेणार नाही तोपर्यंत तो त्या स्थितीत राहील. म्हणजे एकंदरीत काय होणार आहे की ज्यावेळेस आपण या कॉईलला किंवा या बेलला सप्लाय देऊ तर त्यावेळेस ती काय होणार आहे ऑन होणार आहे आणि त्यावेळेस त्याच्यातून आवाज निघणार आहे. ज्यावेळेस आपण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटमधला सप्लाय काढून घेऊ तर त्यावेळेस काय हा जो हॅमर आहे हा ह्या टोलवर आपटणार नाही. तर म्हणून तो एकाच वेळेस एकदाच त्या टोलवर आपटल्यामुळे त्याला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. त्यामुळे तिला काय सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. मग तुम्ही याच्यामध्ये लिहिलंच असेल की आर्मेचर आपल्या मूळ जागी येतो आणि अशा पद्धतीने त्याला काय म्हणतात सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत असे म्हणतात. मग ही झाली आपली सिंगल स्ट्रोक बेलची कार्यपद्धत किंवा सिंगल स्ट्रोक बेलची डायग्राम एक्सप्लेनेशन. तरी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते काय करू शकता विचारू शकता. एकदम सिंपल आहे. सिंगल स्ट्रोक बेल म्हणजे काय, त्या बेलचं नाव आहे. तर सिंगल स्ट्रोक बेल म्हणजे दोन मॅग्नेट असतात, त्या मॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि त्या चुंबकीय शक्तीमुळे जो वरती आर्मेचर आहे तो काय होतो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आता आपल्याला माहिती आहे चुंबक तर लोखंडाकडे काय जर मॅग्नेट आहे तर मॅग्नेट काय होतं लोखंडाकडे नेहमी काय केलं जातं आकर्षलं जातं किंवा अट्रॅक्ट केलं जातं. मग त्या इलेक्ट्रोमॅग्नेटकडे तो आर्मेचर काय होतो अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे अट्रॅक्ट झाल्यामुळे तो जो हॅमर आहे तो काय तर घंटीवर टोल आपटतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमधून सप्लाय काढून घेता तर सप्लाय काढल्यानंतर काय होतो तो जो हॅमर आहे तो काय होतो त्याच्या मूळ स्थितीत येऊन जातो. अशा पद्धतीने काय हिला सिंगल स्ट्रोक बेल असे म्हणतात. एकदम सिंपल आणि साधी पद्धत आहे. त्यानंतर आहे व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल. नंतर काय व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल. व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल हिच्यात काय होतं तर यामध्ये पण काय दिसतंय तुम्हाला सप्लाय दिसतोय एन आणि यल. यामध्ये पण काय सप्लाय एन आणि यल. त्यानंतर इथे दिसतोय तुम्हाला यात पण काय दिसतोय तुम्हाला आर्मेचर. त्यानंतर कॉन्टॅक्ट स्क्रू. त्यानंतर इथे पण काय तुम्हाला दिसतोय हॅमर. याच्यात पण काय इलेक्ट्रोमॅग्नेट. व्हायब्रेटिंग काय म्हणजे
व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल. मग आता आपण पहिली जी बघितली होती तिचं नाव काय होतं? सिंगल स्ट्रोक बेल. मग यात काहीतरी कंटिन्युअस रनिंग बेल हा तुम्हाला काय शब्द दिसतोय, कंटिन्युअस रनिंग बेल. कंटिन्युअसचा अर्थ काय की कंटिन्यू चालू राहणे. म्हणजे जसा ती जी डायग्राम आहे ती आणि ही एकदम अतिशय काय सेम आहे, तिच्यात आणि हिच्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही. फक्त यामध्ये एकच बदल आहे. कंटिन्युअस रनिंग बेल म्हणजे आपण जी सिंगल स्ट्रोक बेल बघितली तर यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तर सप्लाय दिल्यानंतर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय चुंबकीय शक्ती निर्माण होते. चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यामुळे तो आर्मेचर त्या चुंबकीय शक्तीकडे किंवा त्याच्याकडे काय इलेक्ट्रोमॅग्नेटकडे आकर्षला जातो आणि तो आकर्षला गेल्यामुळे तो जो हॅमर आहे तो काय तुमच्या घंटीवर आपटतो आणि त्यातून आवाज निघतो. पण ज्या वेळेस आपण यातून सप्लाय काढून घेतो तर त्यावेळेस तो टोल त्या घंटीवर आपटतो का? आपटत नाही, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सप्लाय नाही आणि जोपर्यंत आपण तो सप्लाय काढून घेत नाही तोपर्यंत तो आर्मेचर त्या स्थितीत राहतो. पण त्याच्या सिंगल स्ट्रोक बेलच्या उलटच आपली कोणती बेल ही व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल. त्याच्याच उलट कोणतीही व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल. तर यामध्ये पण दोन तुम्हाला काय दिसत आहे? इलेक्ट्रोमॅग्नेट्स दिसत आहे. यामध्ये पण बेल दिसते. यात पण हॅमर आहे, कॉन्टॅक्ट स्क्रू आहे, आर्मेचर आहे, टर्मिनल्स आहे. मग यामध्ये एक पॉईंट एक्स्ट्रा कोणता आहे? कॉन्टॅक्ट स्क्रूचा आहे. कोणता आहे? कॉन्टॅक्ट स्क्रू. मग कॉन्टॅक्ट स्क्रू त्यांनी काय केलं आहे? तिथे ॲडजस्ट केला आहे. तर आपण याची काय बघूया? कार्यपद्धत एकदा वाचून घेऊया. रचना व कार्य. व्हायब्रेटिंग बेलची रचना खालील आकृतीप्रमाणे दर्शवल्याप्रमाणे असते. यामध्ये दोन इलेक्ट्रोमॅग्नेट, ॲडजस्टिंग स्क्रू, आर्मेचर, हॅमर, टोल, घंटी व फ्रेम यांचा समावेश होतो. ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते. ही बेल कोणत्या तत्वावर कार्य करते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते. मग त्यांनी रचनामध्ये काय काय सांगितलं आहे आपल्याला? तर यामध्ये रचना म्हणजे काय की त्या डायग्रामची ती रचना. तर त्यात काय काय दिसतंय? आर्मेचर, त्यानंतर हॅमर, ॲडजस्टिंग स्क्रू आणि घंटी. तर ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार चालते. या सिंगल स्ट्रोक बेलमध्ये काय होणार आहे? बेल पुश दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल, आर्मेचर, कॉन्टॅक्ट स्क्रूमार्फत न्यूट्रलला मिळतात सर्किट पूर्ण होते. म्हणजेच इथं दिसतंय एल आणि एन, न्यूट्रल आणि लाईन म्हणजे फेज आणि न्यूट्रल दिले. ज्यावेळेस आपण ह्या दोन इलेक्ट्रोमॅग्नेटला सप्लाय देऊ त्यावेळेस तो आर्मेचर त्या कॉन्टॅक्ट स्क्रूकडे काय होणार आहे? आकर्षला जाणार आहे किंवा त्या साईडला न्यूट्रलला तोच विजेचा प्रवाह मिळाल्यानंतर ते सर्किट काय होणार आहे? कंप्लीट होणार आहे. त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होऊन आर्मेचर आकर्षला जातो. म्हणजेच आपण ज्या वेळेस ह्या टर्मिनल्सला म्हणजे सप्लाय देऊ कोणाला? इलेक्ट्रोमॅग्नेटला. ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटला आपण सप्लाय देतो त्यावेळेस ते सर्किट कंप्लीट होऊन तो जो आर्मेचरकडे काय होणार आहे? तो जो हॅमर आहे तर तो आर्मेचरकडे काय जाणार आहे? आकर्षला जाणार आहे. काय होणार आहे? आकर्षला जाणार आहे. व टोल घंटीवर आदळतो. त्या क्षणी आर्मेचर व कॉन्टॅक्ट स्क्रू यात अंतर पडून करंटचा मार्ग खंडित होतो. म्हणजे ज्या वेळेस आपण आर्मेचरला किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटला सप्लाय देऊ त्यावेळेस तो आर्मेचर त्या टोल जो आर्मेचर किंवा हॅमर आहे त्या टोलकडे तो आकर्षला जाईल आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आर्मेचर याच्यात काय होईल? गॅप पडेल आणि करंटचा मार्ग खंडित होईल. त्यावेळेस काय होईल? करंटचा मार्ग खंडित होतो व करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबकीय शक्ती नाश पावते. चुंबकीय शक्ती नाश पावते म्हणजेच काय की सिंगल स्ट्रोक बेलमध्ये आपण ज्यावेळेस सप्लाय काढून घेत होतो तर त्यावेळेस त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सप्लाय राहत नव्हता. पण ज्यावेळेस आर्मेचर आणि कॉन्टॅक्ट स्क्रू यामध्ये काय होणार आहे? तुमचा चुंबकीय शक्ती तर आर्मेचर आणि कॉन्टॅक्ट स्क्रू यात काय करंटचा जो मार्ग आहे तो खंडित होणार आहे आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट स्क्रू एकमेकास चिकटतात आणि पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर केलेली क्रिया वारंवार घडत असते व आवाजाची निर्मिती बेल पुशवर दाब असतो तोपर्यंत होत असते. ह्या बेल पुशवरील दाब काढताच बेलचे कार्य संपते. म्हणजेच थोडक्यात काय की सिंगल स्ट्रोक बेलमध्ये आपण एकदा सप्लाय दिल्यानंतर ज्यावेळेस आपण सप्लाय काढून घेतो त्यावेळेस आर्मेचर त्याच्या मूळ स्थितीत येतो. पण व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस, आता कंटिन्युअसचा अर्थ तोच की ती काय ती बेल काय कंटिन्युअस वर्क करत राहते.
म्हणजे ज्या वेळेस आपण तिला त्या टर्मिनल्सला सप्लाय देतो, इलेक्ट्रोमॅग्नेटला सप्लाय दिल्यानंतर त्यात चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर तो जो काही हॅमर आहे तर तो काय तुमच्या त्या टोलवरती आपटतो आणि टोलवर आपटल्यानंतर परत तो आर्मेचर मागे त्या कॉन्टॅक्ट स्क्रूच्या साहाय्याने मागे जाऊन परत तो सप्लाय कंटिन्युअस होत राहतो. म्हणजे व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेलचा अर्थ असा की त्यातला जो सप्लाय तो नष्ट होत नाही, तर तो काय कंटिन्युअस रनिंग होत असतो. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की ती कशा पद्धतीने कंटिन्युअस रनिंगमध्ये केली जाते. तर यामध्ये दिसतंय ही झाली तुमची व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेलची डायग्राम. ही झाली तुमची व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंगची डायग्राम. मग यामध्ये तुम्हाला दिसतंय दोन इलेक्ट्रोमॅग्नेट. काय तुमचे दोन इलेक्ट्रोमॅग्नेट. इथं दिसतंय तुम्हाला हॅमर, त्यानंतर ही तुमची फ्रेम किंवा घंटी. हे झाले इलेक्ट्रोमॅग्नेट, ही झाली हॅमर, हा झाला तुमचा कॉन्टॅक्ट स्क्रू, हा झाला तुमचा कॉन्टॅक्ट स्क्रू, त्यानंतर हा झाला तुमचा सप्लाय आणि हे झाला हा झाला तुमचा आर्मेचर. मग यामध्ये काय होणार आहे थोडक्यात की ज्या वेळेस आपण हा सप्लाय देतो तर त्यावेळेस न्यूट्रल मार्फत हे सर्किट काय ज्यावेळेस आपण आर्मेचरला किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटला सप्लाय देऊ तर त्यावेळेस हे सर्किट कंप्लीट होऊन हा जो आर्मेचर आहे हा त्या टोलवर आपटेल. आपटल्यानंतर यामध्ये कॉन्टॅक्ट स्क्रूने हा आर्मेचर याच्यावर जेव्हा आपटतो त्यावेळेस कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आर्मेचर यामध्ये काहीतरी काय होता गॅप तयार होतो आणि त्या गॅपमध्ये काय होतो तो करंटचा मार्ग खंडित होतो आणि करंटचा मार्ग खंडित झाल्यानंतर परत तो आर्मेचर बॅक साईडला येऊन परत या टर्मिनल्सद्वारे तो सप्लाय कोणाला जातो आर्मेचरला. परत आर्मेचर काय करेल ते इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यामुळे परत ते इलेक्ट्रोमॅग्नेट त्या आर्मेचरकडे आकर्षला जाईल. परत तो आर्मेचर त्या टोलवर आपटेल, त्यानंतर परत तो कॉन्टॅक्ट स्क्रू आणि आर्मेचरमध्ये गॅप पडेल, तो करंटचा मार्ग खंडित होईल. म्हणजे ही क्रिया वारंवार घडत असल्यामुळे हिलाच व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रनिंग बेल असे म्हणतात. तर पहिली जी डायग्राम होती तुमची ती झाली सिंगल स्ट्रोक बेल. यामध्ये एकदा सप्लाय दिल्यानंतर जोपर्यंत आपण सप्लाय काढून घेत नाही तोपर्यंत ती क्रिया जशाच तशी राहते, पण कंटिन्युअस किंवा व्हायब्रेटिंग रनिंगमध्ये तसं होत नाही. ज्यावेळेस आपण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटला सप्लाय देतो तर त्यावेळेस ती काय कंटिन्युअस किंवा रनिंग होत राहते. अशा पद्धतीने आपण यामध्ये सिंगल स्ट्रोक बेल आणि व्हायब्रेटिंग कंटिन्युअस रनिंग बेल तर ह्या दोन डायग्राम बघितल्या, त्यानंतर त्यांची कार्यतत्व पण बघितली आहे. त्यानंतर तिसरी डायग्राम आहे बझर. बझर म्हणजे काय, बझर आपण प्रत्येक डायग्रामची कन्स्ट्रक्शन सेम आहे. प्रत्येक डायग्राममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक आर्मेचर त्यानंतर सप्लाय कॉर्ड ह्या सेम राहणार आहे. ह्या डायग्राममध्ये बझरमध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेट दिसतोय, त्यानंतर तिथेही आर्मेचर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे, सप्लाय कॉर्ड आहे आणि बेस प्लेट आहे. तर बझरमध्ये काय होणार आहे, काही वेळा बेलच्या ऐवजी बझरचा वापर करतात. यामध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश नसल्यामुळे यामध्ये टर असा आवाज कमी येतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो. बझर विविध आकारात व रंगामध्ये बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्याची कार्यपद्धत सारखी असते. तर बझरमध्ये फक्त हॅमर आणि आर्मेचर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल यूज केलेली आहे. यामध्ये टोल किंवा घंटी वापरली गेलेली नाही. यामध्ये फक्त बेस प्लेट, आर्मेचर आणि इलेक्ट्रोमॅग्नेट कॉईल आणि सप्लाय कॉर्ड. तर यामध्ये बझर ज्यावेळेस आपण ऑन करतो त्यावेळेस त्याचा फक्त टर असा आवाज येईल. मग त्याची कार्यपद्धत कशी, बेल पुश स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत पूर्ण होतो, त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेटिक कॉईलकडे आकर्षला जातो व AC सप्लाय गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो व आवाज येतो. तर या बझरचा एकदम सिंपल थिंक आहे की काय, आपण बेल पुश स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत पूर्ण होतो, त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेट कॉईलकडे आकर्षला जातो व AC सप्लाय गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो.
तर यामध्ये एकदम सिंपल दिलं आहे त्यांनी की ज्यावेळेस तुम्ही सप्लाय ऑन कराल, सप्लाय ऑन केल्यानंतर म्हणजेच आपण बझरची डायग्राम काढू आणि त्यानंतर ती थोडीशी समजावून घेऊया. बझरच्या डायग्राम कशा पद्धतीने दिली आहे ती बघूया. तर बझरच्या डायग्राममध्ये त्यांनी दाखवलं आहे तुम्हाला, इथे काढूया आपण बझरची डायग्राम. तर यात दिसतोय हा तुमचा आर्मेचर, हा दिसतोय तुम्हाला आर्मेचर. तर या आर्मेचरमध्ये हा झाला तुमचा आर्मेचरचे 2 पॉईंट. ही झाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट, हा झाला तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटची कॉईल. ही झाली तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटची कॉईल. त्यानंतर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट कॉईलला आपण काय दिला आहे, बेस दिला आहे. काय दिला आहे, बेस. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट कॉईलचा हा बेस. त्यानंतर हे झाले तुमचे 2 टर्मिनल म्हणजे सप्लायचे, सप्लाय कॉर्ड. ही झाली तुमची सप्लाय कॉर्ड. हा झाला इलेक्ट्रोमॅग्नेट. त्यानंतर हा झाला तुमचा आर्मेचर, हा झाला आर्मेचर. त्यानंतर ही झाली तुमची बेस प्लेट. काय झाली, बेस प्लेट. आणि ही कोणती तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल आहे. मग अशा पद्धतीने ही बझरची डायग्राम. मग यामध्ये ज्यावेळेस आपण हा जो सप्लाय कॉर्ड आहे, ज्यावेळेस आपण याला सप्लायशी कनेक्ट करू त्यावेळेस या म्हणजे विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईलमध्ये काय होणार, चुंबकीय शक्ती निर्माण होईल. आणि चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर हा ह्या आर्मेचर आहे, तर हा इलेक्ट्रोमॅग्नेट ह्या आर्मेचरकडे आकर्षला जाईल. आणि ह्या बेस म्हणजे इथे आपल्याला काय आहे, त्याचं बझरचं एक कन्स्ट्रक्शन किंवा त्याचा कन्स्ट्रक्शन साईड राहील आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा बझरचा काय असा आवाज येतो. आता बरेच डॉक्टरकडे जी बेल असते तर ती काय त्याच पद्धतीने ती बझरचीच बेल असते, तर त्या ठिकाणी कोणताही असा कर्कश असा आवाज येत नाही, फक्त किंवा नॉर्मल याच्यासाठी आपल्याला काय ते सिंगल स्ट्रोक बेलचा आवाज येतो. मग ही झाली तुमची आर्मेचरची डायग्राम की इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल, सप्लाय कॉर्ड, ही झाली तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल. त्यानंतर हा आर्मेचर, ही बेस प्लेट, त्यानंतर ही सप्लाय कॉर्ड. अशा पद्धतीने ही तुमची झाली बझरची डायग्राम. त्यानंतर बझर बघितला आपण, त्याची कार्यपद्धतही बघितली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत डिंग डॉंग बेल. त्यानंतर आपण बघणार आहोत ही डिंग डॉंग बेल किंवा डोअर चाइम्स. मग डोअर चाइम्स म्हणजे काय की आपण ही जी डोअर चाइम्सची डायग्राम म्हणजेच काय की आपण घराच्या बाहेर जी बेल यूज करतो तर तिला काय डोअर चाइम्स असे म्हणतात. म्हणजे ही बेल आपल्याला कोणत्याही पद्धतीने बघण्याची गरज नाही आहे, कारण डोअर चाइम्स ही सगळ्यांच्याच ओळखीची किंवा सर्वांनीच बघितलेली बेल आहे. मग यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असतं, त्यात एक मेटल स्ट्रीप असते, त्यानंतर त्यामध्ये एक आर्मेचर असतो, मॅग्नेटिक कॉईल असते आणि बेस प्लेट असतो. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने मॅग्नेटिक कॉईल त्यानंतर बेस प्लेट कशा पद्धतीने गुंडाळली असते किंवा त्याची रचना किंवा त्याची कार्यपद्धत. मग डिंग डॉंग बेलची आपण कार्यपद्धत बघणार आहोत की बेल पुश स्विच दाबताच कॉईलमधून प्रवाह वाहू लागतो व चुंबकीय शक्ती निर्माण होते. काय होते, चुंबकीय शक्ती निर्माण होते. त्यामुळे हॅमर एका दिशेने ओढला जाऊन टिंग असा आवाज येतो व बेल पुशवरील बोटाचा दाब काढताच इलेक्ट्रिक करंटचा मार्ग खंडित होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट पावते व हॅमर स्प्रिंग दाबल्यामुळे मूळच्या जागी जोरात येऊन तो विरुद्ध बाजूच्या पट्टीवर आदळतो व टॉंग असा आवाज येतो. अशा प्रकारे डोअर चाइम्सपासून टिंग टॉंग अशा आवाजाची निर्मिती होती. ना आपल्या घरात जो बेल किंवा आपण जी बेल यूज करतो तर तिचा आवाज कसा असतो, टिंग टॉंग बेल अशा पद्धतीने असतो. मग पहिल्यांदा ही टिंग टॉंग बेलची डायग्राम आहे, तर ती डायग्राम आपण पहिल्यांदा बघून घेऊया की कशा पद्धतीने ती डायग्राम त्यांनी काढलेली आहे. तर यामध्ये आपण काढणार आहोत पहिले
यामध्ये पहिले काढा टिंग टॉंग बेलची ही डायग्राम. यामध्ये तुम्हाला थोडंसं ब्लर दिसतं किंवा व्यवस्थित दिसत नाही, म्हणून ही परत एकदा नोटबुकवर डायग्राम काढून दाखवत आहे. ती ही झाली तुमची मेटल स्ट्रीप. ही झाली तुमची मेटल स्ट्रीप. आता आपण या सर्व ज्या बेल बघत आहोत, तर ह्या बेल कोणत्या आहे की आपल्याला जसं शाळेतली बेलचा आवाज येतो, बजरचा आवाज येतो, जसं घरामध्ये एक बेल असते तर तिला कोणती बेल म्हणता मग? टिंग टॉंग बेल. तर त्या बेलचं कार्यतत्व आपण फक्त ती बेल बघितली किंवा हात लावून बघितला आहे किंवा यूज करून बघितली, पण तिच्या आतमध्ये कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन असतं किंवा ती कशी ऑन करता हे आपल्याला माहिती नाही. तर यामध्ये पण काय मग इलेक्ट्रोमॅग्नेट असतो. काय असतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटला ज्यावेळेस काय दिला जातो? सप्लाय दिला जातो. तर त्यावेळेस आपण त्यात चुंबकीय शक्ती काय होती? क्रिएट होती किंवा निर्माण होते. आणि ती चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यावर ज्यावेळेस आपण ते बटन त्याच्यावरती काय करतो? प्रेस करतो, तर त्याच्यातून काय टिंग असा आवाज येतो. काय होतो? टिंग असा आवाज येतो. आणि ज्यावेळेस आपण आपलं ते बोट काढून घेतो, तर त्यावेळेस त्या स्प्रिंगच्या साहाय्याने ते जे बटन आहे ते विरुद्ध दिशेला काय होतं? आपटतं. विरुद्ध दिशेला काय होतं? आपटतं. आणि त्या विरुद्ध दिशेला आपटल्यामुळे त्याच्यातून काय टॉंग असा आवाजाची काय होती? निर्मिती होती. टॉंग अशा आवाजाची काय होती? निर्मिती होती. तर मग यालाच काय टिंग टॉंग बेल असे म्हणतात. म्हणजे आपण जर स्टडी केला तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने, याच्यात कोणत्याही प्रकारचं काहीच अवघड नाही. प्रत्येक याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेट दिला आहे, प्रत्येक याच्यात आर्मेचर दिला आहे. काय आहे, ज्यावेळेस आपण सप्लाय देतो तर त्या सप्लायमधून काय होणार आहे? त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होणार आहे आणि तीच चुंबकीय शक्ती काय करणार आहे? त्या आर्मेचरला अट्रॅक्ट करणार आहे. आणि अट्रॅक्ट केल्यामुळे आपली जी काही स्प्रिंग किंवा पट्टी तर त्याच्यावर ते जाऊन आपटणार आहे, त्या घंटीवरती जाऊन आपटून, आणि आपल्याला एक अशा अनेक प्रकारचा काय निघणार आहे? त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा आवाज निघणार आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? बेल म्हणतो. आता आपली ही झाली मॅग्नेटिक कॉईल. ही झाली आपली मॅग्नेटिक कॉईल. त्यानंतर हे झालं आपला बेस. त्यानंतर ही झाली तुमची वरची मेटल स्ट्रीप. त्यानंतर हा झाला तुमचा आर्मेचर. जर तुम्हाला डायग्राम यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल तर या ठिकाणी सुद्धा मी डायग्राम काढून दिली. इथे दिसते मेटल स्ट्रीप, खाली मॅग्नेटिक कॉईल, इकडे आर्मेचर, बेस प्लेट. अशा पद्धतीने ही काय तुमची जे टिंग टॉंग बेल आहे त्याचं काय कन्स्ट्रक्शन आहे किंवा कशा पद्धतीने टिंग टॉंग बेल तुम्ही काढल्या जाते तर ती मी तुम्हाला काढून दिलेली आहे. तर सगळ्या डायग्राम किंवा सगळ्याच बेलचं